मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार। जीआर मधील काही शब्दांवरून संभ्रम, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। भुजबळांची काही दिवसांपूर्वी माहिती। आता जशी भाषा वापराल तसंच उत्तर मिळणार। कुणाचा बाप आला तरी हैदराबाद गॅझेटला चॅलेंज करू शकत नाही। कोर्टात गेला तर आम्ही 1994च्या जीआरला कोर्टात चॅलेंज करू, मनोज जरांगेंचा इशारा। हैदराबाद आणि सातारा गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा। कोल्हापूर गॅझेटमधील कुणबी नोंदीबाबत मराठा समाज भूमिका मांडणार। गॅझेटमधील गफलतींबाबतही माहिती देणार। यशवंतराव चव्हाण सभागृहात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू। सरकारनं काढलेल्या हैदराबाद जीआरबाबत न्यायालयीन लढाईसाठी कृषी आराखड्यावर चर्चा। विजय वडेट्टीवारांसह इतर नेते उपस्थित। काहींकडून दिशाभूल करण्याचं काम। जीआरमुळे ओबीसी समाजाचं काहीही नुकसान नाही। वडेट्टीवारांसोबत जीआरबाबत चर्चेस तयार। बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। तायवाडे काय बोलतात वडेट्टीवारांनी समजून घ्यावं। ओबीसींच्या ताटातील आरक्षण दुसऱ्यांना जाणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट। उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक। सत्ताधारी आणि विरोधक खासदार आज मतदानाची रंगीत तालीम करणार। सूत्रांची माहिती, मतदानावेळी चूक न होण्यासाठी सर्व पक्षीयांकडून खबरदारी। फेसबुक, व्हॉट्सअॅपसह 26 डिजिटल प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानं नेपाळमध्ये तरुणांची निदर्शनं। संसदेत घुसलेल्या विद्यार्थ्यांवर गोळीबार, 9 आंदोलकांचा मृत्यू तर 80 पेक्षा जास्त जखमी। देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार। 2026-27 काळात 2 टप्प्यांमध्ये जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करणार। देशभरात जवळपास 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती।